भाजपकडून नागपूर महानगरपालिकेसह इतर महापालिका निवडणुकीत 20 ते 25% विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाणार असल्याची माहिती आहे। प्रभागातील आणि पक्षीय कामात सक्रियता आणि निष्क्रियता असे निकष लावून हे निर्णय घेतले जाणार असल्याचं कळतंय। तसंच ज्या महिला नगरसेवकांनी गेल्या 5 वर्षात स्वतः सक्रिय राहण्याऐवजी प्रभागातील काम आपल्या पती किंवा नातेवाईकांवर सोपवून दिलं होतं, अशा महिला नगरसेवकांनाही डावललं जाणार असल्याचं सध्या समोर आलेलं आहे। राज्यातल्या सगळ्या 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे। दरम्यान त्या पार्श्वभूमीवर कुठे युती होतीये, आघाडी होतीये आणि कुठे स्वबळाचा नारा देण्यात आलाय, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। मुंबईचा विचार केला तर भाजप आणि शिंदेंचं 150 जागांवर ठरलंय, तर ठाकरे बंधूंची युती निश्चित झाली आहे। नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला शिंदे भाजपचा नकार आहे, तर शरद पवार ठाकरेंसोबत जाणार की काँग्रेससोबत या संदर्भात अजूनही स्पष्टता नाही। काँग्रेसनं स्वबळाची तयारी केलेली आहे। ठाण्याचा विचार केला तर भाजप शिवसेना एकत्र आहेत, राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। ठाकरे बंधू ठाण्यातही एकत्र लढणार हे निश्चित झालंय। नवी मुंबईचा विचार केला तर भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात काहीसा संभ्रम आहे, तर महाविकास आघाडी आणि मनसेची प्राथमिक पातळीवर सध्या चर्चा सुरू आहे। शिवसेनेसोबत युती नको अशी नवी मुंबईत गणेश नाईकांची मागणी आहे। पुण्याचा विचार केला तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे अजूनही निश्चित नाही, तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मुलाखती सुरू आहे। पुण्यामध्ये 125 जागा निवडून आणू असा भाजपला विश्वास आहे, तर दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्यास ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार आहे। शिवसेना 35 ते 40 जागांसाठी प्रस्ताव देण्याची शक्यता आहे। नागपूरचा विचार केला तर स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये महायुतीच्या चर्चा सुरू आहे, तर पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेची नागपुरात काँग्रेस एवढी ताकद नाही। काँग्रेस दोन्ही मित्रपक्षांना किती जागा देईल हा प्रश्न कायम आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी मुख्य लढत होणार आहे। भाजपनं शिवसेनेशी युतीसाठी चर्चा केलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसकडून प्रस्ताव गेलाय, तर भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।